हे हे कोरीव काम, सुंदर असं कोरीव काम आहे जे तलावाच्या बाहेर आहे. असं वाटतं की किल्ला आहे, किल्ल्याचा पुढचा भाग आहे. अशी नक्षीदार जी कला आहे, कोरीव काम, ते पूर्ण कोल्हापूरात दिसून येतं. जे महालक्ष्मी मंदिर असो किंवा अनेक बऱ्याच ठिकाणी असे घरं वगैरे असं बघायला गेलो तर मोठमोठी पूर्वीची घरं आहेत ऐतिहासिक, ती कोल्हापुरात अनेक ठिकाणी दिसून येतात. पाषाणी या ठिकाणी आलेलो आहे. ह्याला म्हणतात खजिना. जो कोल्हापुरांचा खजिना, कोल्हापूरकरांचा खजिना, पूर्वीचा प्राचीन काळातला हा एक भाग आहे. आणि हा असाच भाग नाही तर अनेक ठिकाणी असे काही कोरीव काम दिसून येतं. कोल्हापूरच्या या चौकात मी आलेलो आहे. नमस्कार मंडळी, मी सध्या आलेलो आहे रंकाळा तलाव. शाहू महाराजांच्या टायमाचा हा रंकाळा तलाव आहे. आणि तलावाच्या बाहेर सुंदर असा टावर आहे, स्तंभ आहे, तो पाहू शकता. आणि तुम्हाला आतल्या बाजूला जो रंकाळा तलाव जो आहे तो मोठ्यात मोठा कोल्हापूरचा, जी धरोहर म्हणतात, जे ऐतिहासिक ही धरोहर आहे जी कोल्हापूरची. असे नक्षीदार पाषाणी जे कोरीव काम आहे ते कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी दिसतं. अशी ही धरोहर, खजिना म्हणतात त्याला, पूर्वीची. आणि ही नक्षीदार जी कला आहे ती, आता जाऊया रंकाळा तलाव जो आहे त्या ठिकाणी. ह्या प्राचीन काळाच्या पायऱ्या, ज्या शाहू महाराजाच्या टायमाच्या, शिवाजी महाराज त्या टायमाच्या वेळाची ही कल्पना जी आहे आणि आराखडा, जो इंजिनियर आहे त्याची कल्पना त्यांनी कशी काय कल्पना विचार करून मांडला असेल. त्यावेळी कॉम्प्युटर वगैरे नव्हते, काहीही नव्हतं. त्यावेळीची ही कला, बारीक बारीक कोरीव काम. हे तलाव आहे, रंकाळा तलाव. या ठिकाणी मी तलावात आलेलो आहे. आणि एक मधोमध म्हणजे जरा जवळपास जर पाण्याच्या बाहेर आतमध्ये असं तर एक पाषाणी कोसळलेला एक भाग दिसतो. तो तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो कसं काय ते. हे बघा, हे पक्षी मासे खाण्यासाठी आलेले आहेत. जी बदकं, काळी बदकं आहेत. काही लोक इकडे राहून त्यांना खायला घालतात, त्यासाठी ते बाजूला येतात. अशी ही बदकं बरीचशी आलेली आहेत जवळपास. आणि या ठिकाणी लोक जे येतात आणि पिशव्या हार वगैरे टाकतात, घाण करतात. ही बदकं आलेली आहे.
आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जी कोरीव काम आहे पाहू शकता कशा प्रकारे कोरीव काम केलेलं आहे. हे प्राचीन काळाचं कोरीव काम आणि प्रत्येक ठिकाणी हे बारीक बारीक लक्षपूर्वक काम केलेले आहे आणि कुठेही कंपास वगैरे नसेल असा हा एक आराखडा सुंदर असं गॅप वगैरे सगळं त्यावेळी काय कल्पना असेल केली असेल. आणि हे बघ या ठिकाणी जी बघ कसं काय की कोरीव काम केलेले आहे. सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे पाण्याखाली ज्याप्रमाणे. मला सांगा तुम्ही इकडचे कोल्हापूर. आता या ठिकाणी जे हे आहे इतिहास आहे जो कोल्हापूरमध्ये बघायला गेलो तर बराच इतिहास आहे आणि पाषाणी जे दगडी वापरून कोरीव काम केलेले आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत. हे जे इकडे लोक येतात बघायला सगळ्यात सुंदर ठिकाणं कोल्हापूरचं असं एकमेव ठिकाणं पहिल्यापासून कोरीव काम केलेलं आहे आणि लय भारी बघण्यासारखे ठिकाण आहे. आता हे ऐतिहासिक झालं कोरीव काम सुंदर आहे आणि या ठिकाणी बरेचसे पिशव्यावर टाकतात हार टाकतात. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. आणि इकडे काही ठिकाणी सुंदर पूर्वीच प्राचीन काळाचं आहे आणि या ठिकाणी तुटलेलं वगैरे आहे त्याच्यावर सरकार काय दुर्लक्ष करतात असं दिसतं. पहिला पण तुटलेलं होतं पण आता प्रगती झालेली दिसते. लाईट बिट बसवल्यात आणि ह्याच्यात आता प्रगती झालेली दिसते. पहिला जराशी जी हालत खराब होती पण आता चांगलं झाले असं मला वाटतं. चांगलं झाले. हां पहिला जरासं खराब होतं ते नव्हतं. आणि स्वच्छता ठेवली पाहिजे एवढंच. आता मला एक सांगा हे रंकाळा जो तलाव आहे तो किती अंदाज किती मोठा असेल माहीत नाही. आणि त्या साईडला जो हे दाखवलं आहे तिकडे बघा ते मंदिर आहे ते. हां मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे. पहिल्यापासून लय जुनं मंदिर आहे. आधी पाणी ते नव्हतं मंदिर होती तिथे. अच्छा आधी लय बारकं तळ होतं आता हे पाणी साचून मंदिर पूर्ण डुबलेलं आहे. अच्छा गणपतीचं मंदिर होतं. गणपतीचं मंदिर आहे. गणपती बसवते गणपती. नाव काय तसं तुमचं. प्रथमेश नाईक. प्रथमेश नाईक इकडे जवळ राहतं. जवळचं राजनगर कोल्हापूर. धन्यवाद. हे पहा यावरचे दगड जे हे होते दगड जे होते ते कोसळले गेले तुटले गेले तोडले गेले. जो रंकाळा तलाव आहे त्या रंकाळा तलावाच्या काही अंतरावर म्हणजे पाण्याच्या आतमध्ये एक असं दिसतं आहे की काहीतरी बांधलेलं आहे. कोरीव काम खांब जे आहेत कोरीव आहे पण त्या ठिकाणी अगोदर गणपतीचं मंदिर होतं आणि ते उद्ध्वस्त झालेलं आहे. ते पाण्यामुळे वरचा भाग गेलेला आहे दुर्लक्ष केलेलं आहे. जो कोसळलेला आहे त्या ठिकाणी भलं मोठं मंदिर असायचं. आणि एक खाली तुम्हाला दाखवतो गणपती आहे आणि खांब्यावर एक ओम लिहिलेलं आहे पाहू शकता. ओम लिहिलेलं आहे पहा आणि खाली गणपती आहे. झूम केलेलं आहे आणि ओम आहे आणि त्याच्या खाली गणपती आहे. पाण्यामध्ये सोंड दिसते गणपतीचा वरचा भाग दिसतो. तो कदाचित वरचा गणपती खाली पाण्यामध्ये ठेवला असावा ते काय माहीत नाही. पण या ठिकाणी गणपतीचं मंदिर होतं. जे शाहू महाराज या ठिकाणी यायचे या ठिकाणी जो जाण्याचा मार्ग होता तो पण गेलेला आहे उद्ध्वस्त झालेला आहे. कदाचित ब्रिज टाईप काहीतरी केलं असावं वर जाण्यासाठी.
ते प्राचीन काळी काही कला जी आहे, जी कल्पना होती त्यांची, आणि सुंदर अशी हे आज पाहायला गेलो रंकाळा किल्ल्याचा हा जो हे आहे रिटर्निंग वॉल जी आजची म्हणतात कॉन्क्रीटची, ती एका वर्षाच्या आत कोसळते, पण ही प्राचीन काळाची रिटर्निंग वॉल आहे. पूर्णपणे पाषाणी आहे, पाहू शकता. आणि स्ट्रेट जे आहे कंपास, जो एक नजर मारला तर पूर्णपणे स्ट्रेट, एकही दगड असा नाही की पाठीपुढे गेला असेल. पूर्णपणे एका लाईनीत. इथून पहा, हा पूर्णपणे एका लाईनीत पहा. सुंदर अशी त्यांची कंपास जो असतो, आताच्या याच्यात अशक्य आहे. कॉम्प्युटर वगैरे असून सुद्धा ज्याप्रमाणे इंजिनियर आताच्या ह्याच्यात अशक्य आहे हे करणं, ज्याप्रमाणे पूर्वी केलेलं आहे. हा रंकाळा किल्ला कोल्हापूरचा. आणि जे धरोहर जी आहे कोल्हापूरची ती ही, आणि ह्याच्याशिवाय अनेक ठिकाणी कोरीव काम आहे. पाहण्यासारखी गोष्ट आहे इकडे, पाहण्यासारखीच हे पूर्ण तलाव आहे. सुंदर हा तलाव या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जे उद्घाटन केले या ठिकाणी जे बांधलेले गेले त्यांची नावं आहेत इकडे. हे आताची जे उमेदवार असो किंवा काय असो, कोणी असो, ज्यांनी हे सिमेंट घातलं आहे त्यांची नावं कोरली गेली. पण ते अगोदर ज्यांच्यानी काम केलेले आहे, जे कोरीव काम केलेलं आहे, त्यांचं नाव निशाण नाही. पण ज्या राजे महाराजे आहेत त्यांची नावं आहेत. पण जे कामगार होते त्यांच्यानी कामं कशी केली असेल, कशा प्रकारे केली असेल. दगड पहा, दगड एकसारखे आणि कोरीव काम. आणि हे हलणं, एक सो दगड हलणे हे मुश्किल आहे. आणि पाहू शकता एका लाईनीत ही तलावाचा भाग आहे. रिटर्निंग वॉल म्हणतात त्याला. एका लाईनीत. आणि हा तलाव जो आहे मोठ्यात मोठा कोल्हापूरचा तलाव, रंकाळे तलाव. आता हे घाण करून ठेवतात इकडे लोक. या ठिकाणी पक्षी आलेले आहेत. हा रंकाळा किल्ल्यातला खाली पाहू शकता एक दरवाजा आहे. आणि कदाचित खालीच देऊळ असावं. हा दरवाजा आहे आतमध्ये जाण्यासाठी. आणि खाली गणपती आहे. गणपतीचं मगाशी दाखवलेल्याप्रमाणे काहीतरी एक वेगळीच अशी ही माहिती जी प्राचीन काळाची कोणी वयोवृद्ध आहेत ते देऊ शकतात. सुंदर असा नजारा, मोठमोठे मासे आहेत त्याच्यात. आता मी आलेलो आहे रात्रीच्या वेळी. पाहू शकता सुंदरशी लाईटिंग जी आहे कोल्हापूरच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला, दोन्ही बाजूला. आणि अवाढव्य जो रंकाळे तलाव आहे, सुंदर असा नजारा. या ठिकाणी बरेचसे लोक येतात फिरण्यासाठी, जे टुरिस्ट पर्यटक म्हणतात ह्या ठिकाणी येतात. असं वाटतं की हा किल्ला आहे बाहेरून पाहिलं तर. आणि जेव्हा गोव्याहून येतात पुणा मार्गे त्यावेळी या ठिकाणी बसमधून पाहू शकतात. मी पाहिला असाल की हा किल्ला कसा वाटतो, पण किल्ला नसून हा एक तलाव आहे. मला अगोदर वाटायचं की हा किल्ला आहे. आणि मी यावेळी मुद्दामून या कोल्हापूर ठिकाणी राहिलो आणि पाहिलं आणि सुंदर असा नजारा पाहिला की मला असं वाटलं की कुठेतरी सुंदर ठिकाणी आलेलो आहे. हवामान आणि पाहायला गेलो तर सुंदर असा नजारा, एवढा मोठा तलाव. आणि कोल्हापुरात अनेक ठिकाणी
असे पाषाणी दगडीने कोरीव काम केलेलं आहे. जे महालक्ष्मी जे देव मंदिर आहे ते आणि अनेक ठिकाणी आहे जे कोल्हापुरात आहे. जे कोरीव काम करून जे पाषाणी दगडापासून हे अवाढव्य जे केलेले आहे तलाव, ते पूर्णपणे रिटर्निंग वॉल जे कोरीव काम नक्षीदार दगडांनी असे आज करणे अशक्य आहे. जे महाराजे राजे वगैरे त्यावेळी होऊन गेले, हे शिवाजीच्या काळात त्यांच्या टायमात लहानपणीचं हे तलाव जे केलेले आहे. जे इंग्रज सरकारने ते त्या त्यावेळी मोठमोठे होते, त्या टायमाला इंजिनियर होते. त्यांच्यानी हा जे नक्षीदार कसं काय करायचं प्लान जो रचलेला त्या टायमाला रचलेला आहे. आणि त्यांच्या ज्या विचाराने राजा महाराजांनी हा प्लान केलेला आहे आणि महाराजांनी खर्च केलेला आहे असा हा तलाव.